नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण स्कॉलरशिप, नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आकलन हा घटक आणि संख्या मालिका, अंकमालिका हा उपघटक पाहणार आहोत। या घटकाला भारांश आहे 8%। तर आज आपण या उपघटकात पुढील बाबीवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात ही पाहणार आहोत। अंक किंवा संख्यामालेवर आधारित प्रश्न, समविषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जुळ्या मूळ संख्या, सहमूळ संख्या, तसेच रोमन अंक, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, कोनांची मापे, घड्याळातील वेळा, अपूर्णांक आणि 1 ते 20 संख्यांचे वर्ग या भागावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। तसेच दिलेल्या अंकापासून 5 ते 6 अंकी संख्या तयार करणे, संख्यामधील लहान मोठेपणा या सर्व बाबींवर आपण आता विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत। संख्या मालिका हा घटक समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता आपण प्रत्येक उपघटकावर आधारित नमुना प्रश्न पाहणार आहोत। याच ठिकाणी तुमचा सराव होण्यासाठी प्रश्न आणि 4 पर्याय देऊन उत्तर निवडण्यासाठी 10 सेकंदाचा वेळ दिला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण संख्या मालिका म्हणजेच अंकमालिका यावरील नमुना प्रश्न पाहणार आहोत आणि प्रश्नाच्या नंतर 4 पर्याय दिलेले आहेत आणि याच ठिकाणी तुम्हाला तुमचा सराव व्हावा म्हणून 10 सेकंदाचा वेळ म्हणजेच टायमरसुद्धा दिलेला आहे। 10 सेकंदामध्ये आपलं उत्तर निश्चित करायचं आहे आणि त्यानंतर आपण ट्रिक्ससह स्पष्टीकरण पण पाहणार आहोत। तर चला तर मग पहिला प्रश्न पाहूया। अंकमाला 2 5 3 6 3 5 3 1 5 3 5 2 6 3 5 3 6 वरील अंकमालेत 5 पूर्वी लगेच 3 किती वेळा आला आहे? पर्याय क्रमांक 2 1 2, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 3 आणि पर्याय क्रमांक 4 5। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। तुमची वेळ संपलेली आहे। उत्तर कोणतं आहे निश्चित केलं असेलच। तर आता आपण स्पष्टीकरण पाहूया आणि याचं उत्तर काय आहे ते पाहूया। तर या ठिकाणी प्रश्न नीट पहा। वरील अंकमालेत 5 पूर्वी लगेच 3 किती वेळा आला आहे? 5 पूर्वी लगेच 3 म्हणजे 5 पूर्वी लगेच 3 म्हणजेच आता आपण एक एक अंक मोजत नाही बसणार। तर 5 पूर्वी 3 म्हणजेच 35 असे किती वेळा आले आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। 35, त्यानंतर 35, त्यानंतर 35 म्हणजेच 3 वेळा आलेला आहे। 1 2 3 आणि म्हणून पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न पाहूया। वरील अंकमालेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता? पर्याय क्रमांक 1 6, पर्याय क्रमांक 2 2, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 1। तुमची वेळ सुरू होत आहे आता। तुमचे 10 सेकंद संपलेले आहेत। तर आता आपण स्पष्टीकरणासह उत्तर पाहूया। वरील अंकमालेत सर्वात कमी वेळ आलेला अंक कोणता? आता बरेच जण काय करतात की कोणता अंक कमी आलेला आहे, 2 किती वेळा आला, 5 किती वेळा आला असं नाही करणार। तर काय केलं पाहिजे, पर्यायाकडून गेलं पाहिजे। तर पहिला पर्याय आहे 6 म्हणजे 6 हा अंक किती वेळा आला तो पाहूयात आपण। 1 2 3 म्हणजे 6 हा अंक 3 वेळा आलेला आहे। त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे, 2 किती वेळा आला पाहूया। 1 2 2 हा 2 वेळा आलेला आहे। त्यानंतर 4 4 कुठे आलेला आहे का पहा। 4 आलेलाच नाही म्हणजे या संख्या मालिकेत 4 नाहीच आहे, म्हणजे हा तर पर्याय होऊ शकत नाही। त्यानंतर 1 हा अंक किती वेळा आलेला आहे पहा। 1
1 हा अंक फक्त एक वेळा आलेला आहे आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, वरील अंकमालेत सर्वात कमी वेळा आलेला अंक म्हणजे सर्वात कमी वेळा कोण आलेला आहे, 1 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता आपण दुसरा घटक जो की समविषम संख्येवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यावरचा एक नमुना प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे 17, 68, 18, 12, 19, 22, 21, 38, 94, 32, 51, 24, 71, 100 आणि 55 या संख्यामालेत समसंख्येनंतर लगेच समसंख्या आहे पण आधी समसंख्या नाही असे किती वेळा झाले आहे. पर्याय क्रमांक 1 1 वेळा, पर्याय क्रमांक 2 2 वेळा, पर्याय क्रमांक 3 3 वेळा आणि पर्याय क्रमांक 4 4 वेळा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. या ठिकाणी तुमची वेळ संपलेली आहे. या संख्या मालिकेत समसंख्येनंतर लगेच समसंख्या आहे पण आधी समसंख्या नाही. पहा, या ठिकाणी समसंख्येनंतर 17 ही समसंख्या नाही, 68 ही समसंख्या आहे, लगेच समसंख्या आहे पण आधी या अंकाच्या या समसंख्येच्या आधी समसंख्या नाही असे किती वेळा झाले आहे. असं 1, त्यानंतर समसंख्येच्या लगेच समसंख्या नाही आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. 22च्या नंतर लगेच समसंख्या आहे का, नाही. 38च्या नंतर लगेच समसंख्या आहे पण 38च्या पूर्वी समसंख्या नाही म्हणजे इथं आपण अंडरलाईन करूया. त्यानंतर 32च्या नंतर लगेच समसंख्या नाही आहे. 24च्या नंतर लगेच समसंख्या नाही आहे. 100च्या नंतर लगेच समसंख्या नाही आणि म्हणून समसंख्येनंतर लगेच समसंख्या आहे पण आधी समसंख्या नाही असे किती वेळा झालेले आहे, फक्त 2 वेळा झालेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न पाहूया. याच समविषम संख्यावर आधारित प्रश्न आहे. वरील संख्या मालेत आलेल्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान असलेल्या विषम संख्यामधील फरक किती. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. उत्तर कोणतं आहे तुम्ही निश्चित केलेलंच असेल. तर आता पाहूयात आपण वरील संख्यामालेत आलेल्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान विषम संख्यामधील फरक. तर आता सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहेत, अगोदर विषम संख्या कोणत्या आलेल्या आहेत ते पाहूयात आपण. 17 इथे लिहून ठेवेन मी. त्यानंतर 19, 21, त्यानंतर 51, 71 आणि 55. आता सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे यामधली, 71 आणि सर्वात लहान विषम संख्या आहे 17. यामधील फरक विचारलेला आहे. यामधील आपल्याला फरक म्हणजेच वजाबाकी करावी लागेल. 1 मधून 7 जात नाही म्हणून 11 मधून 7 गेले 4, इथे 6 मधून 1 गेले 5, 54. फरक किती आहे, 54. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. यानंतर आपल्याला मूळ संख्यावर आधारित आणि संयुक्त संख्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्यावरही आपण नमुना प्रश्न पाहणार आहोत. खालील संख्यांच्या गटातील मूळ संख्या नसलेल्या संख्यांची एकूण बेरीज किती. संख्या मालिका आहे 2, 3, 9, 13, 15, 21, 29, 39 आणि 61. पर्याय क्रमांक 1 आहे 45, 2 69, 3 84 आणि 4 86. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता.
ठिकाणी 10 सेकंद वेळ संपलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या नसलेल्या, प्रश्न काय विचारला ते पहा, मूळ संख्या नसलेल्या संख्यांची एकूण बेरीज. तर आपल्याला इथं मूळ संख्या नसलेल्या म्हणजे संयुक्त संख्यांची बेरीज विचारलेली आहे. तर संयुक्त संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 2, 3 मूळ आहे, 9 संयुक्त संख्या आहे. त्या अगोदर आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत हे पाठ असणे आवश्यक आहे. मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एकूण 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये. या पाठ असणे खूप आवश्यक आहे. तर आता पाहूयात आपण या ठिकाणी मूळ संख्या नसलेल्या. मूळ संख्या नसलेल्या म्हणजेच संयुक्त संख्या. कोणत्या संख्या? संयुक्त संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 9, 15, 21, त्यानंतर 39, 61 ही मूळ संख्या आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या संख्यांची बेरीज करावयाची आहे. संयुक्त संख्यांची बेरीज 9, 15, 21 आणि 39 यांची बेरीज. 9 आणि 1 10, 10 आणि 5 15, 15 आणि 9 24, 24ला 4 हातच्या आली 2, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8. म्हणजे यांची या मूळ संख्या नसलेल्या संख्यांची म्हणजेच संयुक्त संख्यांची बेरीज 84 आहे. म्हणून आपले उत्तर पर्याय क्रमांक 3. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. वरील संख्यांच्या गटात एकूण किती मूळ संख्या आलेल्या आहेत? खूप सोपा प्रश्न आहे. आत्ताच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की संयुक्त संख्यांची बेरीज केली. आता आपल्याला मूळ संख्या किती आहेत त्या शोधायच्या आहेत. खूप सोपा प्रश्न आहे. तर मूळ संख्या 2, 3, 13, 29 आणि 61. म्हणजे अशा पद्धतीने 1, 2, 3, 4 आणि 5 एकूण मूळ संख्या 5 आलेल्या आहेत. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मूळ संख्येवरील पुढचा एक प्रश्न पाहूया आपण. पुढील संख्यामालेतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होतील? पर्याय संख्यामालिका 31, 59, 35, 19, 17, 34, 16, 89 आणि 74. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 6. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. सेकंद तुमचे संपलेले आहेत. तर आता आपण पाहूया अंकांच्या स्थानांची अदलाबदल. काय करायचं आहे आपल्याला? हे जे अंक आहे त्या अंकांच्या स्थानातील जे महत्त्वाचं आहे ते अगोदर अंडरलाईन करून घेऊया. अंकातील स्थानांची अदलाबदल केल्यानंतर आता इथं या ठिकाणी 31ची अदलाबदल केल्यानंतर 13 तयार होतं. 59ची अदलाबदल केल्या अंकांची 95, 35, 53 तयार झाली. 19ची अंकांची अदलाबदल केली 91, 17ची 71, 34ची अंकांची अदलाबदल केली 43, त्यानंतर 16ची अंकांची अदलाबदल केली 61, 89च्या अंकांची अदलाबदल केली 98 आणि 47. तर पहा या ठिकाणी अशा पद्धतीने ह्या संख्या तयार झालेल्या आहेत. तर आता या ठिकाणी पाहू आपण मूळ संख्या किती आहेत. मूळ संख्या पाठ असणे आपल्याला आवश्यक आहे. 1 ते 100 पर्यंतच्या किमान मूळ संख्या पाठ असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी आता आपण पाहूया 13 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 95 मूळ संख्या आहे का? नाही. 53 मूळ संख्या आहे का? आहे.
91 मूळ संख्या आहे का? नाही. 71 मूळ संख्या आहे. 43 मूळ संख्या आहे. 61 मूळ संख्या आहे. 98 मूळ संख्या नाही आणि 47 ही मूळ संख्या आहे. प्रश्न विचारले आपल्याला, मूळ संख्या किती मूळ संख्या तयार होतील? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता यानंतर जोडमूळ किंवा जुळ्या म्हणजेच जुळ्या मूळ संख्या, सहमूळ संख्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यात आपण नमुना प्रश्न पाहूया. 3, 5, 29, 31, 67, 71, 73, 43 आणि 41 वरील संख्यामालेत जुळ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? पर्याय क्रमांक 1, 2, पर्याय क्रमांक 2, 4, पर्याय क्रमांक 3, 3 आणि पर्याय क्रमांक 4, 1. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, जोडमूळ संख्या म्हणजे जुळ्या मूळ संख्या म्हणजे काय? आपल्याला या ठिकाणी जुळ्या मूळ संख्या किती आलेल्या आहेत ते पाहायचे. मूळ संख्या तुम्हाला तर पाठ आहेत. जुळ्या मूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. जसे या ठिकाणी आपण पहा, 2 आणि 3 यामध्ये दोघांच्यामध्ये फरक किती आहेत? एकच. म्हणून ही जुळी मूळ संख्या आहे का? नाही. 3 आणि 5 3 आणि 5 या दोघांच्यामध्ये 2चा फरक आहे. 5 आणि 7 म्हणजे ही जोड मूळ संख्या आहे किंवा जुळी मूळ संख्या आहे. तर या ठिकाणी आपल्याला अशा जोड मूळ संख्या शोधायच्या आहेत. 3 आणि 5 कोणत्या कोणत्या जुळ्या मूळ संख्या आहेत? 3 व 5, 29 व 31, त्यानंतर 67 71 आहे का? नाही. त्यानंतर 71 73 आणि 43 41 आहे. हे उलट क्रमाने दिलेले आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1 2 3 आणि 4 जुळ्या मूळ संख्या म्हणजे जोड मूळ संख्या आहेत. म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा एक नमुना प्रश्न पाहूया सहमूळ संख्यावर आधारित. 35, 48, 24, 25, 12, 15, 8 आणि 18 वरील संख्या मालिकेत लगतच्या किती जोड्यामध्ये सहमूळ संख्या आहेत? पर्याय क्रमांक 1, 1, पर्याय क्रमांक 2, 3, पर्याय क्रमांक 3, 5 आणि पर्याय क्रमांक 4, 4. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. सेकंदाची वेळ संपलेली आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत आहे, सहमूळ संख्या म्हणजे काय हे माहीत असणे आवश्यक आहे. सहमूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो, की ज्या दोन संख्यांच्या मध्ये सामायिक विभाजक हा फक्त 1 असतो. जर सामायिक विभाजक जर 1 असेल तर त्याला सहमूळ संख्या असे म्हटले जाते. तर पहा, 35 या संख्येचे विभाजक पाहूयात आपण. 1, 5 आणि 7 हे 3 विभाजक आहेत. लगतच्या किती जोड्यामध्ये, लगतची जोडी म्हणजे 35 आणि 48. आता 48 या संख्येचे विभाजक पाहूयात आपण. 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24 आणि 48 हे विभाजक आहेत. आता
हे पहा, या संख्यामध्ये सामायिक विभाजक कोणते कोणते आहेत? 1, 5 नाही, 7 नाही किंवा इतर कोणतेही विभाजक सामायिक नाहीत. म्हणजे ही जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे. म्हणजे ही एक जोडी झाली. त्यानंतर पहा 48 आणि 24, यामध्ये 24चे आपण विभाजक पाहूया. 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24 हे विभाजक आहेत. म्हणून 48 आणि 24 यामध्ये सामायिक अवयव एक तर आहेच, पण 2ही आहे, 3ही आहे, 4ही आहे. म्हणजे अनेक सामायिक विभाजक आहेत. म्हणून 48 आणि 24 ही जोडी सहमूळ संख्येची नाही. म्हणून पुढे जाऊया. 24 आणि 25. आता 24चे मूळ अवयव विभाजक पाहिलेले आहेत आपण. आता 25चे विभाजक पाहूयात. 25चे विभाजक कोणते कोणते आहेत? 1, 5 आणि 25. तर आता या ठिकाणी पाहूयात. 24 आणि 25 यांच्यामध्ये 1 हा एकच सामायिक विभाजक आहे. म्हणून 24 व 25ची जोडी ही लगतची जोडी आहे आणि सहमूळ जोडी आहे. त्यानंतर 12चे विभाजक कोणते कोणते आहेत? 1, 2, 3, 4 आणि 6 आणि 12 हे विभाजक आहेत. तर पहा, 25 आणि 12मध्ये कोणकोणते विभाजक सामायिक आहेत, म्हणजे कॉमन आहेत? फक्त एकच आहे. म्हणजे ही जोडी सहमूळ संख्यांची आहे. 25 आणि 12 म्हणून मी या ठिकाणी वर अंडरलाईन करतो. त्यानंतर 12 आणि 15. 15चे सामायिक विभाजक पहा. 1, 3, 5 आणि 15 हे विभाज्य सामायिक आहेत. म्हणजेच 12 आणि 15मध्ये एकही सामायिक आहे, 3 आहे. म्हणजे आपलं ही जोडी सहमूळ संख्यांची नाही. त्यानंतर 15 आणि 8मध्ये पाहूयात आपण. इथे पाहतो 8चे विभाजक 1, 2, 4 आणि 8. आता पहा 15 आणि 8 या विभाजकामध्ये सामायिक विभाजक कोणता आहे? फक्त एक आहे. म्हणजे 15 आणि 8ची जोडी काय आहे? सहमूळची आहे. आणि 18चे विभाजक पाहूयात आपण. 1, 2, 3, 6, 9 आणि 18 हे विभाजक आहेत. यामध्ये 8 आणि 18मध्ये एकही सामायिक आहे, 2 सामायिक आहे. आणि म्हणून फक्त आपल्याला काय पाहिजे? एकच सामायिक पाहिजे. म्हणून ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. आणि म्हणून या प्रश्नामध्ये लगतच्या किती जोड्यामध्ये? लगतच्या 1, 2, 3 आणि 4 जोड्यामध्ये सहमूळ संख्या आलेल्या आहेत. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण रोमन संख्या अंक यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. पुढे प्रत्येक कंसात रोमन संख्यांची जोडी दिली आहे. किती जोड्यामध्ये संख्यातील फरक विषम संख्या आहे? जोड्या आहेत या ठिकाणी तुम्ही प्रश्न पाहू शकता. पर्याय क्रमांक 1, 5, पर्याय क्रमांक 2, 4, पर्याय क्रमांक 3, 3 आणि पर्याय क्रमांक 4, 2. युअर टाईम स्टार्ट्स नाव. आणि या ठिकाणी तुमची वेळ आता संपलेली आहे. तर पाहूया आपण जोड्यामधील फरक. या ठिकाणी ही जोडी जी आहे 7 आणि 3 यांच्यातला फरक किती आहे? 4. त्यानंतर 9 आणि 3, 9मधून 3 गेले 6. या ठिकाणी 4 आणि 1 मधून, त्यानंतर फरक 5मधून 2 गेले 3. त्यानंतर 10 आणि 6 याच्यातला फरक 4. या ठिकाणी 9 आणि 8,
9मधून 8 गेले 1, याच्यातला फरक. त्यानंतर 3 आणि 9, 9मधून 3 गेले 6. त्यानंतर इथे 10 आणि 1 यांच्यातला फरक 9. आता आपण पाहूया किती जोड्यांमध्ये संख्यातील फरक विषम संख्या आहे. विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत? ही सम आहे, सम आहे, विषम आहे. 1, 2, 3 आणि 4. 4 जोड्यांमध्ये फरक विषम संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. आता आपण घड्याळातील वेळा यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. या ठिकाणी घड्याळातील वेळा दिलेल्या आहेत आणि प्रश्न आहे, वर दिलेल्या मालिकेत घड्याळातील वेळा दर्शवलेल्या आहेत. किती वेळा मध्यान्हपूर्व वेळेनंतर लगेच मध्यान्होत्तर वेळ मांडल्याचे आढळून येते? पर्याय क्रमांक 1 2, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 3 आणि पर्याय क्रमांक 4 5. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ या ठिकाणी संपलेली आहे. तर आपण स्पष्टीकरण पाहूया. आपण आता मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर हे काय म्हणजे काय ते पाहूयात आपण. मध्यान्हपूर्व म्हणजे मध्यरात्रीचे 12 ते दुपारचे 12. मध्यान्हपूर्व म्हणजे मध्यरात्रीचे 12 ते दुपारचे 12. आणि मध्यान्होत्तर म्हणजे काय? मध्यान्होत्तर म्हणजे दुपारचे 12 ते रात्रीचे 12, मध्यरात्रीचे 12. हे या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. तर आता आपण पाहूया काय विचारलेलं आहे आपल्याला. किती वेळा मध्यान्हपूर्व वेळेनंतर लगेच मध्यान्होत्तर वेळ मांडल्याचे लक्षात आलेलं आहे. तर मध्यान्हपूर्व वेळेनंतर म्हणजेच 12 पूर्वी आणि 12 नंतर, या ठिकाणी ही एक जोडी आहे. त्यानंतर 18-15 म्हणजे मध्यान्होत्तर आहे. मध्यान्हपूर्व म्हणजे 4-22 ते 23-25 ही एक जोडी या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर 10-15 ते 19-35 ही एक जोडी या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून किती वेळेस आलेले आहे? 1 2 3 आणि पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे.